नमस्कार. तुमचे पाय दुखतात का? तुमचे पाय वळतात का? आणि पाय वळतात त्याच्यामुळे झोप लागत नाही असं होतंय का? उत्तर जर होय असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना सगळ्यांना शेअरही करा. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी समर्पित आहे ज्यांच्यामुळे घर चालतं, पोटही भरतात, अर्थात गृहिणी. त्यातूनही त्या गृहिणी ज्यांच्यामुळे पोटं भरतात आणि मुलांसाठी ज्या नोकरी करतात, घरासाठी नोकरी करतात, स्वतःचं करिअरही करतात, असं स्वतःचं घरातलं काम उरकून बस, गाडी, लोकल पकडून आपल्या सेवेसाठी वेळेवर रुजू होतात, अशा सर्व गृहिणींसाठी हा व्हिडिओ समर्पित आहे. त्याशिवाय सर्जन्स जे तासनतास उभं राहून सर्जरीज करतात, त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या स्टाफ नर्सेस, वॉर्ड बॉईज, ॲनेस्थेटिस्ट, लॅब टेक्निशियन्स आणि विविध कर्मचारी हॉस्पिटलमधले, डेंटिस्ट, त्याशिवाय टीचर्स, शिपाई, सोल्जर्स या सगळ्यांना हा व्हिडिओ विशेषतः समर्पित आहे. कारण त्यांच्या उभं राहण्यामुळे समाजामध्ये सेवा पुरवली जाते आणि त्यामुळे जीवन स्वस्थ आणि सुरक्षित राहतं. सुरुवात आपण एका गोष्टीनेच करू. स्नेहा चौधरी काही वर्षापूर्वी दवाखान्यात आल्या आणि त्यांचे पाय खूप दुखत होते, म्हणून आयुर्वेद काही उपचार करू शकतं का अशा अर्थाने विचार करून त्या दवाखान्यात आल्या होत्या. तर अशा या स्नेहा चौधरी साधारण 45च्या, सन 5'7", 5'8" उंची असणाऱ्या, थोड्याशा स्थूलत्वाकडे झुकलेल्या अशा या आता साधारण 2-1 वर्ष साधारण पाय दुखतात, पण आधी ट्रीटमेंट घेतली होती. पण आता आयुर्वेद काय करतोय, आयुर्वेद काही सांगू शकतो का, माझे पाय पूर्ण बरे होणार का, अशा शंकेने ग्रासून त्या आयुर्वेदाकडे आल्या होत्या. आणि अशा या स्नेहा चौधरी त्यांची सगळी माहिती विचारल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या सकाळी लवकर उठून आधी ओट्यासमोरची कवायत पार पडून नंतर घरातले डबे वगैरे सगळ्या गोष्टी पार पाडून बस, मग गाडीमधली सगळी धुमश्चक्री, गाडी पकडणे आणि सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या लढ्या पार पडत वेळेवर मास्टर गाठायचं हे रोजचं उद्दिष्ट असे. आणि त्याशिवाय पुन्हा संध्याकाळी तीच लढाई जिंकून घरी परत पुन्हा पोट्यासमोर काम आहेच, अशा प्रकारे त्यांचं हे जीवन चालू होतं. आणि साधारण 20 वर्ष साधारण नोकरी झाली होती. साधारण म्हणजे एक 5-5.5 दिवस ही लढाई जीवनाची अव्याहतपणे चालू होती. त्याशिवाय व्यक्तिगत जीवनातल्या आरोग्यासंबंधी आणि कुटुंब कर्तव्यासंबंधीच्या लढ्या त्या पार पाडाव्या लागतच होत्या. तपासल्यानंतर निदान नक्कीच झालं आणि ते म्हणजे व्हेरिकोज वेन्स किंवा शिरा कौटिल्य. आयुर्वेदामध्ये शिरा कौटिल्य असं एक निदान सांगितलेलं आहे. साधारण 70 ते 90% स्त्रियांना हा आजार होतो. 70% स्त्रियांमध्ये हा नक्की दिसतो आणि 90% स्त्रिया उरलेल्या जवळपास 90% स्त्रियांमध्ये हा आयुष्याच्या आणि वेगवेगळ्या चढ उतारानुसार वेगवेगळ्या काळामध्ये
तो दिसलेला असतो. तो स्थायी स्वरूपाचा नसेल तरी सुद्धा तो अनुभवावा लागतो, अशी स्थिती आहे. हा आजार जो आहे, आजार म्हणण्यापेक्षा विकृती जी आहे, ही स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये दोन्हीमध्ये होणारी आहे आणि वंश परंपरेचा भाग ह्याच्यामध्ये आहे. आणि ही ज्यावेळेला विकृती लक्षात येते त्यावेळेला नॉर्मली पाय दुखतात, पायाला संध्याकाळी पाय दुखतात, रात्री झोपताना पाय वळतात, पायांना मांड्यांना खाज येते, अशा स्वरूपाची सुरुवातीची लक्षणं असतात. नंतर पुढे मग पाय भरून यायला लागतात, पाय चालणं मोठं श्रमाचं होतं आणि त्यातून एक दिवस हे पाय आता चालतच नाही, 10 मिनिटं चाललं तरी खूप होतं, बसावं लागतं की काय, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि त्यामुळे हा वरवर दिसणारा, साधा दिसणारा हा जो आजार आहे, हा आजार फक्त पायांपुरता मर्यादित न राहता झोप बिघडल्यामुळे ॲसिडिटी होणं, अधूनमधून डोकं दुखणं, त्याच्यामधून चिडचिड येणं, अशा प्रकारची वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात आणि त्यातून शारीरिक, मानसिक वेगवेगळ्या प्रकारची द्वंद्व मनामध्ये सुरू होतात. पोस्टमनच्या बाबतीतही ही गोष्ट दिसते, कारण त्यांना ओझं व्हायचं असतं, पार्सल्स असतात, पत्रांचं ओझं असतं. कुरिअरवाल्यांनाही त्यांचे ओझे असतात आणि त्यामुळे शहरामध्ये जिने चढ उतार करायला लागणं आणि गावांमध्ये लांब लांब चालणं, यामुळे त्यांनाही या प्रकारचा आजार हा होऊ शकतो. शिक्षकांच्या बाबतीत तेच असतं की शिक्षक स्वतःच्या बरोबर आपला विद्यार्थीही विद्या पारंगत व्हावा याच्यासाठी कंठसुद्धा शिणवणारे असे शिक्षक या विकाराला बळी पडतात आणि एक दिवस त्यांचे पाय दुखणं आणि त्यातून व्हेरिकोज व्हेन्स सारखा सामान्य वाटणारा पण पुढे उग्ररूप धारण करू शकणारा असा हा विकार जडतो. तर तेव्हा ह्या प्रकारच्या आजारामध्ये काय करायचं, त्याचं प्रिव्हेन्शन काही करता येतं का, आणि जर वंश परंपरेने येणार असेल तर त्याला काही करता येतं का, आहार कसा असायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी शृंखलेच्या माध्यमातून देण्याचं आहे. तर आपण नक्की पहा, शेअर करा आणि स्नेहा चौधरींच्या पुढे काय झालं त्यांची पुढची गोष्ट ऐकण्यासाठी जरूर या, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढची गोष्ट काय आणि पुढे याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो हे तुम्हा सगळ्यांना कळेल. नमस्कार.